एक प्रोटोकॉल नावाची गोष्ट असते ती पाळायला शिका. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण औद्योगिक वसाहतीत वाहतूक कोंडीमुळे कारखानदारी संकटात आली आहे. चाकण औद्योगिक भागातून जाणाऱ्या पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर हमखास वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक तसेच प्रवासी, उद्योजक आणि कामगार वैतागले आहेत. याच पार्श्वभूमीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मंत्री गडकरी यांनी तातडीने या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. खेड तालुक्यातील चाकण व औद्योगिक भागातील वाहतूक कोंडीने जनता त्रस्त झाली आहे. याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी भेट घेतली. केंद्र सरकारकडून रस्ते विकास कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये काही त्रुटी राज्य स्तरावर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर आहेत. संपादन आणि वन विभाग यांच्याबाबतच्या काही अडचणी आहेत. मंत्री गडकरी यांनी आमदार काळे यांना सांगितले की माझ्या विभागाने मंजुरी दिली आहे. राज्य व महापालिका स्तरावरील काही बाबींच्या संदर्भात पाठपुरावा सुरू असून लवकरच हे काम मार्गी लागेल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार काळे यांना दिले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार काळे यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांचे सल्लागार बाळासाहेब ठेंग यांना चाकणसह एमआयडीसी व भीमाशंकर मुंबई रस्ता, एमआयडीसी महाळुंगे पोलीस स्टेशन शेजारी नवीन मोठा पूल आणि दावडी या ठिकाणी भीमा नदीवर मोठा पूल हे विषय अवलोकन करून घेतले आहेत. तसेच त्यावर तातडीने कार्यवाही प्रस्तावित करावी अशा सूचनाही दिल्या आहेत. वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा करा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचित केल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले आहे. दरम्यान आळंदी पालखी मार्ग काम अत्यंत चांगले झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ज्ञानेश्वरी देऊन आमदार काळे यांनी यावेळी आभार मानले. खेड तालुक्यातील रस्त्यांच्या सर्वच कामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी यावेळी दिले. आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पिंपरी चिंचवड महापालिका पाणी योजना काम वेगाने सुरू आहे. मात्र खेड तालुक्याशी संबंधित समस्यांच्या बाबत महापालिका डोळ्यावर कातडे ओढून घेत आहे. त्यांच्यामुळे येथील रस्त्यांची कामे देखील रखडली आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खेड तालुक्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास मदत न केल्यास संबंधित पाणी योजनेचे काम बंद पाडणार आहे. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची कामे या संदर्भात अन्य सर्वच कार्यालये यांनी यासाठी योग्य सहकार्य न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा आमदार काळे यांनी दिला आहे. सेज क्षेत्रात 4 वर्षात घडलेल्या खुनाच्या काही गंभीर घटना, ठेकेदारीतून होत असलेली स्पर्धा, भांडणे, मारामारी यातून या भागात निर्माण झालेली असुरक्षितता यामुळे येथे पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, खेडचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या हस्ते खेड सेज क्षेत्रातील पोलीस चौकीचे उद्घाटन केले. सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी यासाठी पाठपुरावा केल्याचं कळवलं आहे. सिलेंडरमधील गॅसचे वजन कमी असल्याचा बहाणा करीत 4 सराई चोरट्यांनी गॅस वितरण कर्मचाऱ्यांना लुटले. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत सराईत गुन्हेगारांना अटक केली. अटक करण्यात आलेले सर्व खेड तालुक्यातील आहेत. सोमनाथ प्रकाश पाटोळे, वय वर्ष 30, राहणार सोळू, तालुका खेड. हरिश्चंद्र रामचंद्र साळवी, वय वर्ष 25, सोहम संजय खंडारे, वय वर्ष 21 आणि जगदीश एकनाथ कंकाळे, वय वर्ष 21, तिघेही राहणार चरोले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सोमनाथ प्रकाश पाटोळे याच्यावर पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा सन 2024-25 राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलमध्ये शुक्रवारी 10 जानेवारी 2025 रोजी सुरू झाल्या. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांचे उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव अढळराव, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नायकडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, अरुण चांभारे, भगवान पोखरकर, युवासेना तालुका अधिकारी मृण्मय बाबाजी काळे, संजय घनवट आदींसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शालेय संघाचे खेळाडू आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी त्यांचा सन्मान उशिराने करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी त्यांचा सन्मान घेण्यास नाकारला.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल पाळता येत नसेल तर भविष्यात विचार करावा लागेल असे सुनावले. निर्मला पानसरे आणि माजी आमदार मोहिते पाटील यांच्या पावित्र्याने वातावरण तापले. अधिकारी लक्ष देणार नसतील तर त्यांची गाई केली जाणार नाही असेही मोहिते पाटील यांनी सुनावले. राजकीय नेत्यांच्या मानपानावरून येथे जोरदार टीका टिप्पणी झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. मी व्यासपीठावर उपस्थित असताना अधिकाऱ्यांना अनावधानाने माझ्या अगोदर आमदार बाबाजी काळे यांच्या चिरंजीवांचा सन्मान योग्य वाटला म्हणून मी सन्मान स्वीकारायला नकार दिला असल्याचे निर्मला पानसरे यांनी माध्यमांना सांगितलं. की या ठिकाणी अधिकाऱ्यांना एक विनंती राहणार आहे. काही प्रोटोकॉल नावाची गोष्ट असते ती पाळायला शिका. एखाद्याला आपण आवर्जून बोलवतो त्याचा अपमान करतो ही गोष्ट 100% चुकीची आहे. निदान अधिकाऱ्यांनी तरी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष घालावं. अन्यथा आम्हाला वेगळ्या प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी घालावं लागेल. कारण जर कार्यक्रमाला येऊन तुम्ही एखाद्याचा अपमान करणार असाल तर तो तरी का सहन करायचा हाही विचार तुम्ही या निमित्ताने केला पाहिजे. अध्यक्षबाईंना मंत्रिपदाचा दर्जा होता याची जाणीव ठेवली पाहिजे. हे सगळे अधिकारी शिक्षक की काळ अध्यक्षबाईची वाट पाहत होते. आता तुम्हाला जरा थोडा सोयीस्कर विसर पडला की काय हे मला जाणवलेलं आहे. म्हणून काही प्रोटोकॉल तुम्ही पाळावेत एवढीच माझी या निमित्तानं विनंती राहणार आहे. तो पदावर आहे त्या माणसाला निश्चितपणानं त्याचा मान सन्मान केला पाहिजे. त्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही. अर्थात सगळीच माणसं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाची असतात पण काही प्रोटोकॉल पाळा एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आज अनेक पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी आपल्याला निदर्शनं आल्या असतील की महायुतीचं सरकार ज्याला राज्यामध्ये पालकमंत्री अजितदादा होत्या त्याला कोट्यावधी रुपयाची कामं आपण या ठिकाणी आणली त्याची भूमिपूजन केली. आता परत त्याच कामाचं नव्यानं भूमिपूजन त्याच्याच जाहिराती तुम्हाला मिळायला लागल्या. थोडंसं पत्रकार म्हणून काही गोष्टी आपणही लोकांच्या डोळ्यासमोर आणून ठेवल्या पाहिजेत ज्यांनी काम आणि आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादांबरोबर ज्यांनी गेले अनेक वर्ष सचिव म्हणून काम केलेले गजानन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आठवणीला उजाळा मिळाला असेल. एक चांगलं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये होत असताना मला आवर्जून या ठिकाणी त्यांना सांगावंसं वाटतं. आपण ह्या क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक महोत्सव प्रत्येक वर्षी घेतो पण कधीतरी मनाला खटकतं की आपल्याला करायचं म्हणून करतो. सरकारी नियम आहे जबाबदारी आहे म्हणून स्पर्धा 2 दिवसात कशा तरी पार पाडायच्या अशा प्रकारची कुठेतरी भावना आपल्यामध्ये झालेली असेल मला खेदानं सांगायचं. आणि त्याला सगळे जबाबदार आहे. सरकार असेल शासन असेल जिल्हा परिषद असेल सगळं प्रशासन. मला सांगा आता 13ही तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून ह्या स्पर्धा संपन्न होतात 2-2 दिवसाच्या आणि त्याला अनुदान किती आहे. प्रत्येक तालुक्याला फक्त 40,000 रुपये. मला सांगा 40,000 रुपयामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं शाळा उपस्थित राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम संपन्न करायचा. गेल्या वर्षी मी लांडवडीला माझ्याकडं ते लोक आले मला निमंत्रण सांगितलं की तुमच्याकडं स्पर्धा करायच्या तुम्ही सगळी जबाबदारी घ्या. मी घेतली 4 लाख रुपये खर्च केले. यावर्षी इकडं तिकडं सगळीकडे जाऊन बघितलं पण काय कोणी स्पर्धा घ्यायला तयार नाही पण खर्च आहे. म्हटलं ठीक आहे मी घेतो. परत पुन्हा 4-5 लाख रुपये खर्च केले. मला सांगण्याचा उद्देश काय मी खर्च केले म्हणून उपकार करतो असं नव्हे. माझ्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी काही करायला तर मला काही कमी पडू नाही आहे. पण एक खेदानं सांगावंसं वाटतं ह्याच्यामध्ये कुठंतरी वाढ झाली पाहिजे. पुरेसं अनुदान मिळालं पाहिजे. आम्ही सांगतो की क्रीडा स्पर्धा मग आमच्याकडचे खेळाडू जर निर्माण व्हायचे असेल तर सरकारनं पण 2 पावलं पुढे यायला पाहिजे. प्रशासनानं पण 2 पावलं पुढे यायला पाहिजे. मी गजानन पाटलांनी सांगितलं की किमान जिल्हा परिषदेच्या DPDCच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला 5 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. 13,65,000 ते होतील आणि जिल्ह्याच्या पातळीवर एक 25-30 लाख वगैरे असं मिळून 1 कोटी रुपये अनुदान द्यायला तसंही काही नाही तर आम्ही काय करतो शेकडो साखर उभे करतो आणि ते साखर जातात. मोठे रस्ते उभे करतो त्या रस्त्यावर अर्धाही निधी खर्च होत नाही. रस्ता पूर्ण होतो बिलं काढली जातात. मग या शिक्षणासारख्या क्रीडा आम्हाला पिढी निर्माण करायची हो.
ऑलिम्पिक तर दूर, पण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुढे तरी आमची मुलं गेली पाहिजे. मग ती जाणार कशी? यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, मी दादांना पण सांगणार आहे, मुख्यमंत्र्यांना पण सांगणार आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे सगळ्यांना सांगणार आहे की याच्याकडे कुठेतरी गांभीर्यानं पाहिजे. आज आपलं क्रीडा मंत्रालयाचा वार्षिक बजेट किती आहे? मोठं मंत्रालय, त्याचं वार्षिक बजेट वर्षाला 600-700 कोटी रुपये आहे. त्याच्यातून राज्यातून क्रीडापटू कसे निर्माण करणार आपण, याचा सुद्धा गांभीर्यानं आम्ही विचार केला पाहिजे. आमच्या मुलांमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, मुलं चांगली तयार होतात. पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की मुलं कसे तरी आपली स्टेजवर आडवी तिडवी नाचायची. पण आज ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये जर गेलं तर चांगल्या पद्धतीचं सादरीकरण शिक्षक करून घेतात आणि मुलं चांगल्या पद्धतीनं आपली कला दाखवतात, कलागुणांना संधी मिळवून देतात. तसंच आपण स्पर्धेच्या बाबतीत करायला पाहिजे आणि प्रत्येकाने आता जबाबदारी उचलली पाहिजे. आता मी लांडेवड्याला क्रिकेट स्टेडियम उभं केले, काय माझा स्वतःची हौस आहे म्हणून नव्हे, काय माझी मुलं शिकणार आहे तिथं खेळणारे असंही काही नाही आहे. माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना कुठंतरी चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे, चांगलं मैदान निर्माण करून दिलं पाहिजे. म्हणून मी कोरोना काळामध्ये कमीत कमी 4-5 कोटी रुपये खर्च केले. भविष्यामध्ये आमचं टार्गेट असेल की शहरातली मुलं लांडेवडीला खेळायला आली पाहिजे. अशा प्रकारचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. भविष्यामध्ये असं नक्कीच घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज कार्यक्रमाला बराचसा उशीर झाला आहे, लांबून लोक. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन केले. अखिल भारतीय सरपंच परिषद या प्रकरणी आक्रमक झाली. परिषदेच्या वतीने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून काम बंद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. सरपंच परिषदेच्या वतीने खेड तालुक्यातील दौंडकरवाडी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सरपंच सीताराम गुजर यांच्यासह खेड तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरात जलसंवर्धन कार्यक्रमांतर्गत 820 विविध जातींच्या वृक्षांची लागवड चिंचबाई वाडी या ठिकाणी करण्यात आले. शिबिरातील 50 स्वयंसेवकांनी वृक्ष लागवडीचे काम केले. चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील स्टार वेज प्रेसिजन कंपनीच्या कामगारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 50 कामगारांनी रक्तदान केले. चाकण शहरात माकड आणि वानरांचा वावर दिवसेंदिवस वाढत चाललाय. मागील आठवड्यापासून वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले. शुक्रवारी 10 जानेवारी रोजी चाकणमधील आंबेठाण चौकातील काही सोसायट्यांमध्ये दिवसभर वानरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. लई चित्र वानर आलं नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.